अंजली दमानिया आज कोणता खुलासा करणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। आपण काही पुरावे देखील गोळा केलेले आहेत आणि यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा फडणवीस आणि अजित पवार घेतील अशी अपेक्षा आहे असंही दमानिया म्हणालेल्या होत्या। त्यांनी एक ट्विट देखील केलंय आणि त्यांची आता हीच पत्रकार परिषद सुरू होते आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते कोणते पुरावे समोर ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अंजली दमानिया पत्रकार परिषद घेण्यास आता बसलेल्या आहेत आणि याच वेळेला त्यांच्या समोर काही कागदपत्र देखील असलेली पाहायला मिळतात। आपण काही कागदपत्र जमा केलेली आहेत, काही पुरावे गोळा केलेले आहेत आणि हे पुरावे आपण आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवणार आहोत। ही कागदपत्र पाहिल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार घेतील अशी आपल्याला अपेक्षा असं देखील अंजली दमानिया यांनी म्हटलंय। एक ट्विट देखील त्यांनी या संदर्भातलं केलेलं आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची ही पत्रकार परिषद धनंजय मुंडेंच्या बाबतीत आज त्या कोणता खुलासा करणार आणि कोणते पुरावे आज समोर ठेवणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची ही पत्रकार परिषद धनंजय मुंडेंच्या विरोधात दमानिया यांची ही पत्रकार परिषद होते आणि पुराव्यांनंतर फडणवीस अजितदादा मुंडेंची पाठराखण करणार नाहीत असा विश्वास देखील अंजली दमानिया यांनी व्यक्त केलेला। आज आपण काही पुरावे जनतेसमोर ठेवणार आहोत। या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे पुरावे सगळे आपण जनतेसमोर ठेवणार असल्याचं त्यांनी एक ट्विट देखील केलेलं होतं आणि या पत्रकार परिषदेला आता सुरुवात होते। दमानिया या पत्रकार परिषदेमध्ये कोणता मोठा खुलासा करणार आहेत हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। बीड प्रकरणासंदर्भात अंजली दमानिया गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा करतात। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची देखील त्यांनी मागणी केलेली होती आणि त्या संदर्भातली एक त्यांनी भेट अजित पवार यांची घेतलेली होती। काही पुरावे त्यांना सादर केलेले होते आणि त्यानंतर पुन्हा आता आपल्याकडे काही नवीन पुरावे आहेत आणि हे पुरावे आपण आज जनतेसमोर ठेवणार आहोत असं त्यांनी ट्विट केलेलं होतं। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेसमोर हे पुरावे आपण ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानुसार आता त्यांची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। सामाजिक क्षेत्रातील अंजलीताई असतील, लोकप्रतिनिधी असतील सगळे किंवा समाज घटकातले सगळे सर्व लोक असतील, सर्वसामान्य सर्व जाती धर्मातील यांची भूमिका आहे न्यायाची आणि न्याय मागताना त्यांच्याकडे कुठल्या गोष्टी आहेत हे खरंच उत्सुकाचं आहे की आता आपल्याला 11 वाजता ज्यावेळेस ते प्रेस घेणार आहेत त्यावेळेस अजून काय बाहेर पडतंय हे आपण सर्वजण पाहणार आहोत। त्यांच्यावर आरोप व्हायला लागला धनंजय मुंडेवर, त्याला कोणी बोललं नाही, त्याला मी बोललो की हे योग्य होणार नाही। काय जर खरोखरच ते त्यांच्यावरचे गुन्हे काही साबित होत असतील तर त्यांचा राजीनामा मागणे योग्य होईल। हे दुसरा कोणी म्हणायच्या अगोदर मी म्हटलेलं आहे, त्याला उदाहरण पण मी दिलेलं आहे। सोडावं त्यांना काही बोलू दे मला काय। उलट त्यांच्यावर आरोप व्हायला लागला धनंजय मुंडेवर, त्याला कोणी बोललं नाही, त्याला मी बोललो की हे योग्य होणार नाही। काय जर खरोखरच ते त्यांच्यावरचे गुन्हे काही साबित होत असतील तर त्यांचा राजीनामा मागणे योग्य होईल। हे दुसरा कोणी म्हणायच्या अगोदर मी म्हटलेलं आहे, त्याला उदाहरण पण मी दिलेलं आहे की माझ्यावर असेच आरोप झाले तेलगी संदर्भात आणि नंतर CBI बीजेपीची CBI तिकडे बसली होती। आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये तरी सुद्धा त्या CBIच्या रिपोर्टमध्ये आणि काय म्हणतात चार्जशीटमध्ये भुजबळ नाव सुद्धा आलं नाही। त्यामुळे माझं उपमुख्यमंत्री पद गेलं, माझं होम मिनिस्टर पद गेलं आणि एक प्रकारचा कलंक जे आहे लागला, त्रास झाला। असं कुणालाही होऊ नये असं मी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे।